टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधू जे ते 5 जुलैला मोर्चा करणार आहेत आणि या मोर्चामध्ये आता शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देखील त्यांना पाठिंबा देण्यात आला आहे। त्या पाहायला गेलं तर आपण कळवा मुंब्रा विधानसभा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात आहोत। याच ठिकाणी आता भला मोठा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, चला मुंबई अशा प्रकारचा या बॅनरवरती आता लिहिण्यात आलेलं आहे। पाहायला गेलं तर हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात अनेक राजकीय लोकांना देखील आव्हान या ठिकाणी करण्यात आलं होतं। पाहायला गेलं तर आता या ठिकाणी आता शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राष्ट्रवादीच्या वतीने देखील या मोर्चामध्ये पाठिंबा दर्शवण्यात आलेला आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती पाहायला गेलं तर मराठी अस्मिता जागृत करूया, ठाकरेंच्या नेतृत्वात एकत्र येऊया, मराठी भाषेच्या अभिमानासाठी ठाकरेंचा मोर्चा, राष्ट्रवादीचा पाठिंबा अशा प्रकारचा शरद पवार साहेबांच्या विचारांचा मान आपला जितेंद्र आव्हाड साहेबांना राष्ट्रवादी मैदानात एकच ध्यास मराठी श्वास, मराठीसाठी आम्ही एकत्र आलो आहे, आता आवाज उठवायचा आहे अशा प्रकारचा बॅनरवरती मजकूर जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यामुळे नक्कीच आता या मोर्चामध्ये आता अनेक पक्ष देखील सामील होणार आहे। हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात आता या ठिकाणी विरोधक चांगलेच आता आक्रमक झालेले, मात्र दोन्ही ठाकरे ब्रँड या मोर्चासाठी एकत्र आल्यामुळे आता महायुतीमध्ये या संदर्भातले चर्चेला विधान आलेलं आहे। पाहिलं की आपल्यासोबत प्रकाश पाटील आहे, त्यांनी हा बॅनर एकत्र यावं दोन्ही ठाकरे बंधू आता मात्र एकत्र जो निमित्त आहे तो हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात आता एकत्र येतात। तुम्ही देखील पाठिंबा दिला आहे, कशा प्रकारचा पाठिंबा दर्शवला आहे? या ठिकाणी जो पाठिंबा आम्ही दिलेला आहे, त्यांनी जी हिंदी जे सक्ती केलेली आहे ती चुकीची आहे। ती 5वीच्या नंतर करायला हवी होती, पण ती पहिलीपासून केली आहे ते चुकीचं आहे। आपण हिंदी स्कूलमध्ये जर गेला तर तिथं मराठी सक्ती करतात का नाही करत, पण आपण मग मराठी लोकांना पहिलीपासून का सक्ती करतात ते त्याचा विरोध सर्व जनतेकडून आला ना। जनतेच्या सूचनेप्रमाणे आम्ही हे केलं आणि लोकांचं मत आहे की बाबा ही सक्ती नको आहे आणि ही मराठी माणूस सगळं एकत्र येऊन या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे, सगळ्यांच्या पाठीमागे उभं राहिलं, ठाकरे बंधूंच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे। आणि ठाकरे बंधू पाठीमागे उभे राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी आम्हाला सूचना केल्याप्रमाणे, जितेंद्र आव्हाड साहेब यांनी सूचना केल्याप्रमाणे हे आंदोलनासाठी आम्ही सहकार्य करत आहोत। मात्र पाहिलेलं सरकारमध्ये अजितदादा पवार हे स्वतः सांगतात की 1ली ते 4थी हिंदी सक्ती करू नये, 5वीच्या नंतर करावी। मात्र या सरकारमधले मुख्यमंत्री असेल, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, यांचं म्हणणं की सक्ती नाही आहे, मात्र सर्वांशी चर्चा देखील करणार असं देखील त्यांचं म्हणणं आहे। बरोबर, चर्चा करायलाच हवी आहे, चर्चा करूनच त्यांनी हा निर्णय घ्यायला हवा होता। परंतु जे अजितदादांनी जे म्हणणं मांडलेलं आहे ते बरोबर आहे, आम्ही त्यांचा आभार मानतो, स्वागत करतोय। नक्कीच या बॅनरमुळे आता मोर्चा जो आहे तो वळणार आहे, तो थेट गिरगाव या ठिकाणी बोलणार आहे। त्यामुळे हिंदी भाषा सक्तीवरून आता अनेक राजकीय पक्ष आता या ठाकरे बंधूंना, या ठाकरेंना दोन्ही या मोर्चाला सहभागी होण्याचं आव्हान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। पाहायला गेलं तर राष्ट्रवादीकडनं देखील आता कळव्यामध्ये हा बॅनर आता चर्चेचा विषय झाला आहे। त्यामुळे हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात जास्तीत जास्त महाराष्ट्रातून, ठाणे जिल्ह्यातून, पालघर जिल्ह्यातून, अशा आजूबाजूच्या परिसरातून आता मुंबईत दाखल होणार आहे। त्यामुळे नक्कीच कुठंतरी सरकारने हिंदी सक्तीच्या विरोधात हा मोर्चा काढलेला आहे। त्यामुळे हिंदी सक्ती आता या पुस्तकामधून आता हे सरकार कसं कमी करणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या तरी जो चर्चेचा विषय झाला आहे तो म्हणजे हिंदी सक्तीच्या विरोधात जो मोर्चा काढला जाणार, त्यामुळे सर्वांचं लक्ष आता या मोर्चाकडे लागलेलं आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सोरा, TV9 मराठी, कळवा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।